KSA लीग फुटबॉल स्पर्धा, पाटाकडील तालीम मंडळाचा दुहेरी विजय. KSA लीग फुटबॉल स्पर्धेत आज दुपारी खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये पाटाकडील तालीम मंडळाने उत्कृष्ट कामगिरी करत दोन्ही सामने जिंकत वर्चस्व सिद्ध केले. पहिल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ब संघाने संध्यामठ तरुण मंडळावर 2-0 असा विजय मिळवला. पाटाकडील तालीम मंडळाकडून रोहन कुमार कांबळे, यश मुळीक, गुरुराज काटकर आणि युनुस पठाण यांनी प्रभावी खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संध्यामठ तरुण मंडळाकडून सुलतान शेख, अभिजित साळुंखे आणि जॉन पॉल यांनी गोलसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. अखेर पाटाकडील तालीम मंडळ ब संघाने सामना 2-0 असा जिंकला. दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने दिलबहार तालीम मंडळावर 3-0 अशी दणदणीत मात केली. पूर्वार्धात पाटाकडील तालीम मंडळाकडून दिग्विजय बसरगे, रोहित मंडलिक, नवी खान, यश देवणे आणि ओंकार मोरे यांनी सातत्यपूर्ण चढाया करत दबाव निर्माण केला. 17व्या मिनिटाला ओंकार मोरे यांनी डी बाहेरून मारलेला अप्रतिम फटका थेट गोलमध्ये जाऊन विसावला. संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ऋषिकेश मेते पाटील यांची एक सोपी संधी वाया गेली. उत्तरार्धात 45व्या मिनिटाला पुन्हा ओंकार मोरे यांनी केलेल्या गोलमुळे पाटाकडील तालीम मंडळाने 2-0 अशी आघाडी घेतली. 58व्या मिनिटाला यश देवणे यांनी केलेल्या मैदानी गोलमुळे आघाडी 3-0 अशी भक्कम झाली. दिलबहार तालीम मंडळाकडून प्रीतम भोसले, माणिक पाटील, गंधर्व घाडगे, फेबिन, सार्थक मगदूम आणि स्वयंस साळुंखे यांनी चांगला खेळ केला, मात्र गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. अखेर पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने सामना 3-0 असा जिंकला. उद्याचे सामने: झुंजार क्लब विरुद्ध प्रॅक्टिस क्लब, खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.